ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो ऐन अॅनिव्हर्सरीच्या दिवशीला सायली अर्जुन करणार आहेत खूप मोठा खुलासा. हो प्रेक्षकांनो, त्यांच्याच अॅनिव्हर्सरीला आता मोठा धमाका होणार आहे. पण त्यांच्या अॅनिव्हर्सरीला आता सायलीला का सगळं सत्य समजलंय, कशा पद्धतीने सत्य समजलंय, प्रिया आता का खोटारडेपणा करत होती, हे ज्या वेळेला सगळं सत्य समजलंय त्याच वेळेला रविराज आणि आता प्रतिमा यांच्या समोर अॅनिव्हर्सरीच्याच दिवशी जे काही प्रियाचं खरं रूप आणलंय आणि त्याच्यानंतर एक एक पत्ते कसे उलगडत गेलेत. पण अचानक अॅनिव्हर्सरीच्याच दिवशी काय झालं, सायलीला का हे सत्य समजलं की प्रियाने आता खूप मोठी फसवणूक करत या घरात एंट्री केलेली आहे. अॅनिव्हर्सरीच्याच दिवशी असं काय घडलंय, सविस्तर सगळं पाहू. प्रेक्षकांनो, इकडे नागराज महिपतला सांगत आहे की ए बघ महिपत, तुझ्या माणसांना अवघड नाहीये इकडून आपल्याला दोघांना पळवून लावणं. बघ, जर तुला काही करता येत असेल तर आपल्याला इथून पळून जाता येईल. ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? तुझ्या माणसांना बोल, जर इथून पळून गेलास तर तुला तुझ्या साक्षीला हे करणं सुद्धा आता सोपं जाईल आणि मला सुद्धा इथून बदला घेणं सोपं जाईल. खरं तर माझी थोड्याच दिवसाची हे आहे, पण तुझं जास्त दिवसाची आहे. त्यामुळे मला काय फक्त घरगुती हिंसाचाराच्या चाराच्या दिवशी 10-12 दिवस ठेवतील, पण तू बघ काय ते. असं म्हणत त्यांनी आता महिपतला पळून जाण्यासाठी उद्युक्त केलंय. इकडे तोपर्यंत साक्षीने सचिनला म्हणजे अस्मिताचा नवरा असल्याचं कळल्यामुळे त्याच्यावरती वार केलाय आणि त्यामुळे सचिनने मात्र आता तिला समजवण्याचा प्रयत्न करत असताना सचिन तिला सांगतोय की हे बघ माझं तुझ्यावरती आणि फक्त तुझ्यावरतीच प्रेम आहे. त्यावरती म्हणते तू नाटकच करतोयस. हा सगळा प्रकार जो काही प्रेक्षकांनो चाललाय आणि त्यानंतर मग पुढचं सत्य आलेलं आहे. इकडे आता चाललेली आहे सायली आणि अर्जुन यांच्या अॅनिव्हर्सरीची तयारी आणि त्यावरती प्रतिमा सांगते की उद्या अॅनिव्हर्सरी आहे ना, तर आपण छानपैकी काहीतरी करूया. पण अर्जुन सायलीला सरप्राईज देण्याच्या आधीच त्यांनी हे सगळं ऐकलेलं आहे आणि ते सगळं ऐकल्या कारणाने आता इकडे ते सांगतात, अच्छा म्हणजे आमच्या अॅनिव्हर्सरीची तयारी होते. तर आता बघा हा प्रेक्षकांनो, प्रियाचं काम वेगळंच चाललंय. प्रिया या सगळ्यामध्ये या प्लॅनमध्ये सामील आहे आणि ती आता महिपत आणि नागराज यांच्याच मदतीने साक्षीला सुद्धा मदत करते आणि त्यामुळे ती ह्या प्लॅनमध्ये नाहीये. पण अॅनिव्हर्सरीच्या दिवशी खूप मोठं सत्य उलगडणार असतं. इकडे आता तो दिवस अॅनिव्हर्सरीचा दिवस उजाडलाय आणि याच दिवसाला आता बऱ्याच दिवसांचा जो वनवास आहे तो संपणार असतो. इकडे आता प्रताप सांगतोय, खरंच आज इतका आनंदाचा दिवस आहे ना, म्हणजे या आनंदाच्या दिवसामध्ये आपण आता त्या वेळेला किती दुःखी होतो, ज्या वेळेला या दोघांचं लग्न होणार होतं. आपण आता त्यांना कधी समजूनच घेतलं नाही. रविराज म्हणतात, खरंच आहे आणि म्हणूनच त्याचीच भरपाई म्हणून आता आपण हे सगळं सगळं करतोय. काहीही झालं ना तरी सुद्धा आपण या सगळ्या गोष्टीची भरपाई केल्याशिवाय गप्प बसायचं नाहीये. असं म्हटल्यावरती आता सगळेच जण इतक्या धूमधडाक्यात तयारीला लागलेले आहेत की आता सायली अर्जुनला सरप्राईज म्हणजे अगदी दणक्यातच द्यायचं, हा त्यांचा एक हेतू आहे. बरं, हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत सगळी धूमधडाक्यात तयारी चालू आहे आणि त्यावेळेला साक्षीला आता इकडे साक्षी सांगतेय सचिनला, जर तू अस्मिताचा नवरा होतास तर तू इथे आता येऊन काय करत होतास, तुला काय गरज पडली होती इथे येण्याची आणि मला त्रास देण्याची. यावरती तो सांगतोय, हे बघ सॅम, मी तुला त्रास द्यायला आलो नाही. माझं तुझ्यावरती 100% प्रेम आहे आणि त्याच कारणासाठी मी इथे आलेलो आहे. पण मी तुला एक गोष्ट सांगतोय की मला पण त्या नात्यापासून सुटका पाहिजे आहे. हे सगळं चालू असताना आता इकडे तिचा विचार करते, ह्याच्यावरती किती विश्वास ठेवू आणि किती विश्वास नको ठेवू. ती आता विचार करते की प्रियाला सगळं माहिती असेल की यांच्या घरात काय चाललं होतं, म्हणजे आता हा तिच्या बायकोशी कसा वागतोय किंवा नक्की काय, हे सगळं तिला माहिती असेल. म्हणून ती लगेच प्रियाला कॉल करून इकडे अर्जुन सायलीला छानपैकी सरप्राईज देण्याचं प्लॅनिंग चाललंय. म्हणजे खरं तर 2 सेलिब्रेशन करायचं ठरलेलं आहे. पहिलं सेलिब्रेशन म्हणजे त्यांचे 3 वर्षापूर्वी जे लग्न झालं त्या लग्नाचं आणि एक सेलिब्रेशन 1 वर्षापूर्वी जे त्यांचं लग्न झालेलं आहे त्या लग्नाचं. अशा पद्धतीत त्यांची 2 लग्न झालेत आणि त्याची टोटली 2 सेलिब्रेशन होणार आहेत. त्यामुळे आता पहिल्या सेलिब्रेशनच्या वेळेला सगळेजण खूपच खुश आहेत आणि त्यांना आता छानपैकी सरप्राईज देत आहेत आणि ते दोघं जण आल्यावरती इकडे आता अर्जुन सायलीला म्हणजे सगळेजण माफी मागतायत. खरं तर तुमच्या लग्नामध्ये आम्ही आता तुम्हाला कधीच म्हणजे एक्सेप्ट केलं नव्हतं, पण आत्ता ते सगळी कसर आम्हाला भरून काढायची आहे. प्रताप म्हणतो, खरंच आहे, म्हणजे खरं सांगायचं तर आता आम्ही तुमच्या लग्नाच्या वेळेला इतका विरोध केला ना
त्याची आम्हाला खरं तर आता लाज वाटते आहे. पण पण आज आज आम्हाला अभिमान पण वाटतोय, की तुझ्यासारखा मुलगा आणि सून हे सगळे आता आमच्या इथे आहेत. खरंच आम्हाला या सगळ्याचा अभिमान सुद्धा वाटतो. असं म्हणत आता खरंच सायली, तुझ्यासारखी सून आम्ही कुठेही शोधायला गेलो असतो ना, तरीसुद्धा ती आम्हाला भेटली नसती. पण खरंच तुझ्यामुळे या घराचं घरकुल झालेलं आहे. आणि हे सगळं चालू असताना पूर्णाई मात्र नाहीये, कारण आता पूर्णाई गेलेली आहे ती औषध उपचारासाठी तिच्या आता बहिणीकडे. मग हे सगळं चालू असताना सायली अर्जुनसाठी केक आणला जातो. पुन्हा तेच सगळं दृश्य घडतं. सायलीला पुन्हा एकदा आपल्या सोबत जे काही घडलंय ते सगळं आठवतंय आणि तिला त्याच वेळेचा आता इकडे हे झालेलं आहे आणि ती परत त्याच ट्रॉमामध्ये गेली. तिला गरगरायला लागले. तिला आता खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि ती आता पुन्हा तिला चक्कर येते, तिला गरगरायला लागते आणि सगळेजण तिला सावरतायत. ती खाली पडणार त्यावेळेला आता अर्जुन म्हणतो, "काय झालं?" अर्जुन म्हणतो, "काय झालं?" यावरती ती सांगते, "काही नाही, मला सगळ्या जुन्या आठवणी आठवायला लागल्यात." आणि त्यानंतर मग आता ती विचार करायला लागते, "आज तर अॅनिव्हर्सरी आहे, मग आज का मला आठवणी आठवायला लागल्या? म्हणजे याच्या आधी तर वाढदिवसाला आठवायच्या. काय नक्की माझ्यासोबत हे सगळं घडतंय?" आणि त्यानंतर कल्पना म्हणते, "राहू दे, तू बस इथे, दे ताट माझ्याकडे." असं म्हणत आता इकडे कल्पना तिला आता सावरते आणि बाजूला घेते. कल्पनाने बाजूला घेतल्यावरती आता इकडे रविराज आणि आता प्रतिमा हे दोघं जण तिला विचारायला लागतात, "काय झालं सायली? तुला प्रत्येक वेळेला असं का होतं?" यावरती सायली सांगायला लागते, "हो, म्हणजे याच्या आधी ज्या वेळेला असं व्हायचं ना, तेव्हा नेहमी माझा वाढदिवस असायचा आणि तेव्हाच या गोष्टी घडायच्या." आणि त्यावरती प्रतिमा म्हणते, बघा ना, म्हणजे त्यावेळेला आत्तापर्यंत ही गोष्ट सगळ्यांना माहिती असली तरी त्यावेळेला ती गोष्ट हायलाईट होते." आणि त्यावेळेला प्रतिमा म्हणते, "म्हणजे मला खरंच कळत नाहीये, की मी पण इतक्या वेळा विचार केला, की एकाच वेळेला अर्जुनचा वाढदिवस आणि आता सायलीचं म्हणजे सायलीचं भेटणं. म्हणजे कशा गोष्टी एकदम म्हणजे ज्यावेळेला आपला अपघात झाला, त्याच वेळेला सायली आता मधुभाऊंच्या आश्रमात गेली. काहीतरी वेगळं नाही का वाटत?" आता ही गोष्ट निघाल्यावरती रविराजांना पण वेगळं वाटतं. ही गोष्ट निघाल्यावरती सायलीला पण वेगळं वाटलंय. खूप काहीतरी वेगळं डोक्यामध्ये सायलीच्या आलेलं आहे. प्रेक्षकांनो, तोपर्यंत आता रविराज सांगतायत, की "ठीक आहे, सगळं काही ठीक आहे. सायलीची तब्येत बरी आहे. तर आपण एक काम करूया, आपण आता दुसऱ्या सेलिब्रेशनची तयारी करायची आहे आणि हे सेलिब्रेशन छानपैकी आता आपल्याला मराठमोळ्या पद्धतीने करायचं आहे आणि त्यासाठी काहीही झालं तरी सगळ्यांनी छानपैकी साजशृंगार करायचा आणि हे सेलिब्रेशन करायचं आहे." प्रेक्षकांनो, हे चालू असताना आता इकडे लगेचच कल्पना सांगते, "तन्वी कुठे आहे?" त्यावरती रविराज म्हणतात, "ती कधी असते या घरामध्ये, काहीही फंक्शन असलं की तन्वीला गायब होणं हे तर साहजिकच आहे ना, ती कुठे कधी असते." असं म्हणत, "तिला जाऊ दे, आपण आपलं सेलिब्रेशन करायचं," असं रविराज म्हणतात. मग त्यानंतर इकडे अश्विनला सांगितलं जातं, सायली खूप सुंदर तयार झालेली आहे आणि त्याच वेळेला प्रिया पण तयार. अश्विनने प्रियाला सांगितलंय, की "तू तयार हो, आज संध्याकाळी घरामध्ये सेलिब्रेशन आहे. या घरातील लोकांची माफी मागायची असेल तर काहीतरी कर कामं आणि आता या सगळ्यामध्ये जरा तरी हालचाली कर." असं म्हणत त्यांनी आता तिला समजवलंय. प्रिया विचार करते, की ठीक आहे, ही संधी आहे या घरच्यांच्या मनामध्ये स्थान करायची. पण त्याच वेळेला साक्षीचा फोन आल्या कारणाने ती तिकडून निघालेली आहे. इकडे रविराज अर्जुनला बोलवतायत आणि ते अर्जुनला बोलवून आता सांगतायत, "अर्जुन, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे खरं सांगू का, तर तू बघ ना, त्या दिवशीचं म्हणजे सकाळी प्रतिमा जे काही वाक्य बोलली ना, की मला सुद्धा त्या गोष्टीवरती विचार करावासा वाटतोय. म्हणजे तू बघितलंस, की तुझा वाढदिवस आणि म्हणजे त्या दिवशी माझा अपघात झाला. मग तोच दिवस सायलीच्या येण्याचा कसा ठरू शकतो रे? म्हणजे त्याच दिवशी सायली गायब झाली आणि वय बघता किंवा एकंदर वर्ष बघता हे त्याच दिवशीचं हे आहे ना, मग कसं काय एकाच दिवशी?" यावरती अर्जुन म्हणतो, "सिनियर, तुला काय म्हणायचंय?" यावरती रविराज म्हणतात, "मला काही म्हणायचं नाहीये, पण काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय असं मला वाटतंय. आजचा प्रोग्राम उरकला ना, की आता मी एक विचार केलाय." त्यावरती अर्जुन म्हणतो, "कसला विचार? सांग तरी तू." अर्जुन म्हणतोय, "तुझ्या मनात तरी काय आहे?" त्यावरती तो म्हणतो, "हे फंक्शन होऊ जाऊ दे, मग मी तुला सांगतो माझ्या मनात काय चाललंय." माझ्या मनात राहून राहून असं चाललेलं आहे, की खरं तर सायलीचे आई-वडिलांचं सत्य तू शोधत होतास, त्यावेळेला तुला जी काही माहिती मिळाली, तर त्याच दिवशी अपघात झाला होता, अशी गोष्ट तू शोधली होतीस का? अर्जुन म्हणतो, "हो सिनियर, पण त्या दिवशी म्हणजे पोलिसांनी सांगितलं, की त्या एरियामध्ये तुमचा सोडून असा कुणाचा अपघातच झाला नाही." यावरती रविराज म्हणतात, "तुला ऐकायला हे वियर्ड नाही का वाटत?
मला तर हे सगळं खूपच वियर्ड वाटत आहे. यावरती अर्जुन म्हणतो, "हो, मला सुद्धा वाटतंय आणि मी याच्यावरती आधी सुद्धा विचार केला. पण त्यावेळेला म्हणजे एवढं काही हे नाही लक्षात आलं. पण ठीक आहे, तू जे काही म्हणतोस ना, तर ही अॅनिव्हर्सरी झाल्यावरती त्याचा मी शोध घेईन." यावरती मग रविराज म्हणतात, की "तन्वी कुठे आहे? म्हणजे आता तरी आहे का घरात की नाहीच आहे?" यावरती तो म्हणतो, "नाही." आता रविराजांना जरा धक्का बसलाय आणि त्यावरती अर्जुन म्हणतोय, "खरं तर तिचं काय चालतं ना, कधी कळत नाही. पण काय माहिती सकाळपासून सायली तिचा पाठलाग करायला गेली. म्हणजे ती तयार तर झाले नऊवारी नेसून, कारण घरामध्ये आज सगळ्यांनी नऊवारी नेसून छानपैकी फंक्शन करायचं ठरवलंय. त्यामुळे ती तयार तर झालेली आहे. पण ती आता कुठे गेले माहित नाहीये. आता प्रेक्षकांनो, ती गेलेली असते ती म्हणजे आता साक्षीला मदत करण्यासाठी, किंवा काय सत्य, किंवा अश्विन इकडे सचिनचं काय सत्य आहे, किंवा सचिनने खरंच अस्मिताला डिवोर्स देण्याचं ठरवलंय का, हे करण्यासाठी. आणि तिचा पाठलाग करत निघालेली होती सायली आपल्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशीच. कारण तिला एक वेगळं सत्य समोर आले. कारण त्यावेळेला रविराज म्हणतात, "मग तू इथे काय करतोयस? सायलीला करण्यासाठी तुला सुद्धा जायला पाहिजे." असं म्हटल्यावरती आता इकडे तो म्हणतोय, "हो, पण असं म्हटल्यावर रविराज म्हणतात, "नाही, नाही, जा. कारण जर का सायली आता तिचा पाठलाग करत गेलेली असेल, तर मात्र तुला तिकडे जायलाच पाहिजे. कारण कारण आता खरं सांगायचं तर सायली एकटी नको पाठवूस." इकडे अर्जुन सायलीला कॉल करतो, "कुठे आहेस?" म्हणून तो निघालेला आहे. सायली सांगते, की "मी प्रियाचा पाठलाग करते." अर्जुन म्हणतो, "प्रियाचा पाठलाग कशासाठी? काय झालंय?" मग त्यावेळेला ती आता सांगायला लागते, की "मला डाऊट आहे प्रियावरती आणि ती नक्कीच साक्षीला भेटायला गेले." असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, "काय?" आणि त्याच वेळेला ती सांगते, "मला अजून एक डाऊट आहे, की प्रिया तन्वी नाहीये." अर्जुनला धक्का बसलाय. "तुला हे मध्येच काय? आपल्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आता तुला हे काय आठवलं?" यावरती सायली फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं. सायली सांगते, "मी प्रतिमा आत्या आणि रविराज यांचं बोलणं ऐकलं." म्हणजे रविराज काका प्रतिमा आत्याला सांगत होते, की खरं सांगायचं तर त्या दिवशी म्हणजे मला बर्थडेच्या दिवशी जेव्हा गरगरतं ना, त्यावेळेला मी त्याच दिवशी माझा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे त्याच दिवशी मी मधुभाऊंना भेटले. मग हे सगळं कसं काय? आणि मला पण मग डाऊट आला आणि त्यावेळेला ते रविराज म्हणायला लागले, "तसं तर मला वाटत पण नाही, की तन्वी माझी मुलगी आहे. पण त्या जन्मखुणेमुळेच मी आता तिला मुलगी मानतोय." जन्मखूण कसली जन्मखूण? हे मला नंतर कळलं, की तिच्या पायावरच्या तुळशीपत्राची जन्मखूण. पण मी इतके वर्ष प्रियाला ओळखते, तिच्या पायावरती जन्मखूण नाहीये. ती आता बहुतेक कुणाला तरी भेटायला गेले आणि मी तिच्या पायावरची जन्मखूण बघूनच मगच आता सगळ्यांच्या समोर आणल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. असं म्हणत सायलीने मोठा आता इकडे हे केलेलं आहे आणि त्यानंतर मग आता सायली प्रियाला प्रिया म्हणते, "ए, ए, तू काय माझा पाठलाग करतेस का?" सायली सांगते, "हो, मी तुझा पाठलाग करत इथपर्यंत आलेली आहे आणि याच्या पुढे सुद्धा येणार. तुझा पाय दाखव, पाय दाखव प्रिया." प्रिया गडबडले, "काय पाय दाखव? काय पाय दाखव? कशाला पाय दाखव? मी नाही पाय दाखवणार." यावरती चिडलेली सायली आता तिचा पाय फरफटते आणि लवकर लवकर दाखव. तोपर्यंत अर्जुनने सांगितल्यामुळे रविराज आणि प्रतिमा हे सुद्धा पाठीपाठी आलेत आणि पाहतात तर काय, इकडे दोघी जणी आणि आता नक्की काय चाललंय दोघांना कळत नाहीये. तर आता सायली सांगते, "तुझा पाय दाखव." यावरती रविराज म्हणतात, "काय ग सायली, काय झालं?" यावरती आता सायली सांगायला लागते, "रविराज काका, मी जे तुम्हाला आत्ता सांगणार आहे ना, ते सत्य महाभयंकर आहे. पाय दाखव प्रिया, पाय दाखव." सायलीने आवाज वाढवलाय, प्रियाच्या पायावरती हात वरती केलाय, पाय दाखवलाय. "रविराज काका, ही तुमची मुलगी नाहीये. तुम्ही ज्या वेळेला बोलत होतात ना, त्याच वेळेला मी आता सगळं ऐकलं आणि मला समजलं, की हिच्या पायावरती खूण असेलच कशी? हिच्या पायावरती खूणच नाहीये." असं म्हटल्यावरती मग आता प्रिया गडबडते, "मग काय? मग काय? ही माझी खूणच आहे." यावरती आता तिच्या पायावर तुळशीपत्र आहे. रविराज तुळशीपत्र टॅटू आहे. त्या रविराज म्हणतात, "अगं सायली, तुला काय म्हणायचंय?" सायली सांगते, "आश्रमात असल्यापासून हिच्या पायावरती खूण नव्हती, ती माझ्या पायावर होती." मग प्रिया सांगते, "ही खोटं बोलतेय." आणि त्यानंतर मग आता सायली सांगते, "मी का खोटं बोलू?" रविराज म्हणतात, "100% सायली खोटं बोलत नाहीये. आता मला या सगळ्याची टेस्टच केली पाहिजे." आता रविराज DNA टेस्ट करणार, प्रियाच्या पायाची टेस्ट करणार. टेस्ट तर आता प्रियाची निगेटिव्ह येणार आणि सायलीच आपली मुलगी समजणार का? पाहणं रंजक ठरणार.